तर सध्या अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचे आणि त्यासोबत सीएनजीचे दर वाढताना पाहायला मिळतात। इंधन दरवाढी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारने वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जळगाव जिल्ह्यात इंधन तुटवड्यामुळे टुरिस्ट वाहन धारकांवरती परिणाम। रेल्वे स्टेशन, बस स्थानक परिसरामध्ये टुरिस्ट गाड्या डिझेल अभावी उभ्या। तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली। हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार। रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने पोटातील बाळ दगावलं, नातेवाईकांचा आरोप। बीएमसीत इंधनाच्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य। स्थानिक समितीने सहाय्यक आयुक्तांसाठी 22 स्कॉर्पिओ आणि एसयूव्ही खरेदीचा प्रस्ताव फेटाळला। इंधनाचा खर्च टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश। इंधन दरवाढीमुळे मुंबईतील लोकलच्या तिकीट विक्रीमध्ये मोठी वाढ। मागील काही दिवसात तिकीट विक्रीमध्ये 50 ते 191% वाढ। जवळपास 40,000पेक्षा अधिक प्रवाशांची नोंद। नागपूरमध्ये वाढत असलेली भीषण उष्णता आणि इंधन दरवाढीमुळे नागरिकांची आपली बस आणि मेट्रोला प्रवासाला पसंती पाहायला मिळते। वाढत्या महागाईच्या प्रभावामुळे 2.5 लाखांहून अधिक नागरिकांचा मेट्रो आणि आपल्या बसनं जो आहे तो प्रवास पाहायला मिळतो। आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। 28 मे ते 2 जून पर्यंत बकरी ईद आणि उरूस काळामध्ये विरशाळगडावरील कुर्बानीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी। 2024 मधील नियमांच्या अधीन राहूनच धार्मिक विधी करण्याचा सूचना। प्रशासनाने 27 मे पासून पशुहत्येला परवानगी नाकारली। कल्याणमधील बकरा कुर्बानी प्रकरणामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। इमारतीचे सेक्रेटरी, चेअरमन आणि इतर 3 जणांवर गुन्हा दाखल। पालिकेच्या परवानगीशिवाय अवैधरित्या बकऱ्याची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा। देशभरामध्ये बकरी ईद साजरी होणार। मुंबईत कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं, शिरसाटांचं प्रत्युत्तर। 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेवरती पीएमओचं बारकाईनं लक्ष। नीट परीक्षेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। तर पेपर फुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची मदत घेतली जाणार। मनोज शिशुरेंच्या लातूरमधल्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस। सीबीआयच्या तपासातून नवीन माहिती समोर। या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी घ्यायचा क्लासेस। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये कुलकर्णी, मोटेगावकर, शिरुरे नेक्सस बाबत अधिक तपास सुरू। जळगाव जिल्ह्यात मुदत संपलेल्या 791 ग्रामपंचायतींसाठी जुलैमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार। 12 जूनला आरक्षण सोडत तर 17 जुलैला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार। गाव पातळीवरील राजकारणाला वेग येणार। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 उमेदवारांची माघार। 3 जागा बिनविरोध होणार। 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात। 7 जूनला मतदान होणार। आता बघूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। आनंद परांजपेंना म्हाडाचं उपाध्यक्षपद देऊ नये, पत्रात मागणी। सूत्रांची माहिती, एनसीपीच्या कोट्यातून परांजपेंना महामंडळ देण्यात येणार होतं। परांजपेंच्या जागी नवीन नाव सुचवण्यात येईल, पत्रात उल्लेख। सूत्रांची माहिती। शिवसेनेचे नेते आनंद परांजपेंच्या महामंडळ देण्यास राष्ट्रवादीचा विरोध, तर आनंद परांजपे आता राष्ट्रवादीत नाहीत, शिवसेनेत आहेत। खासदार श्रीकांत शिंदेंचं उत्तर। मच्छीमारांनो सावधान, 1 जून पासून समुद्रात मासेमारीला बंदी। नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार। मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांची माहिती।
दक्षिण मुंबईतील संवर्धन यादीत बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचा समावेश नसल्यानं स्थायी समितीत ठाकरेंची शिवसेना आक्रमक विरोधानंतर पुतळ्याच्या यादीमध्ये समावेश करून नव्यानं प्रस्ताव आणण्याचे निर्देश. मध्य रेल्वे स्वतःच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमणावरती कारवाई करणार. मुंबईत कुर्ला केडीएमसी परिसरातील 5 लाख चौरस मीटर जागेवरील 16,000हून अधिक अनधिकृत झोपड्या आणि बांधकामांवर हातोडा पडणार. रेल्वे प्रशासनाच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी निर्णय. रोटी भट्टीमध्ये भाजण्यापूर्वी थुकतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या गोरेगावातील संतोष नगर परिसरातील धक्कादायक प्रकार. रोटी बनवणाऱ्यासह हॉटेल मालकावर कारवाई. कोल्हापुरातील 10 तृतीयपंथीयांकडून एकत्र येत रेस्क्यू टीम स्थापन. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना विशेष प्रशिक्षण. महापूर आणि अन्य आपत्तींमध्ये मदतीसाठी ही टीम सज्ज असणार. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादालयामध्ये 3 दिवस आमरसाचा प्रसाद. पुण्यातील साईभक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांच्याकडून साईंच्या चरणी 3,500 किलो केशर आंब्याचं दान. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण. चांदीचे दर स्थिर. सोनं दरामध्ये 1,800 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,590 रुपयांवर.